नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण गूगल फॉर्म कसा तयार करतात याची माहिती मिळवणार आहोत। गूगल फॉर्मचा वापर शिक्षण क्षेत्रात माहिती गोळा करण्यासाठी अतिशय प्रभावीपणे करता येतो आणि म्हणून आज आपण गूगल फॉर्म कसा तयार करतात याविषयी माहिती मिळवणार आहोत। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरवर क्लिक करा। वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी गूगल फॉर्म असे सर्च करा। सर्च रिझल्ट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पहिला ऑप्शन आपल्याला दिसत आहे गूगल फॉर्म क्रिएट अँड एनालाइज सर्वे। या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्यासमोर एक विंडो ओपन होईल। हा URL नीट व्यवस्थित लक्षात ठेवा, www.google.com/form/about/। या विंडोमध्ये मध्यभागी गो टू गूगल फॉर्म असा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। या ऑप्शनवर क्लिक करा। गूगल फॉर्मसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याजवळ गूगलचा ईमेल असला पाहिजे, ज्याला आपण जीमेल असे म्हणतो। तो जीमेल या ठिकाणी टाका। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा। आपल्याला पासवर्डची विचारणा केली जात आहे। आपला पासवर्ड या ठिकाणी एंटर करा। पासवर्ड एंटर केल्यानंतर या ठिकाणी गूगल फॉर्म हे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे। आपल्यासमोर फॉर्मचे वेगवेगळ्या प्रकारचे नमुने आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी वरच्या बाजूला मोर हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। या मोर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला गूगल फॉर्मचे अनेक नमुने पाहावयास मिळत आहे। तुम्हाला जो नमुना आवडला असेल त्या ठिकाणी क्लिक करून तो नमुना आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। आपल्या सोयीनुसार गूगल फॉर्म कसा तयार करायचा हे आपण अभ्यासणार आहोत। म्हणून या ठिकाणी आपण ब्लँक नावाचे जे ऑप्शन आहे की ज्या ठिकाणी अधिकचं बेरजेचं चिन्ह आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत। उदाहरण म्हणून मी या ठिकाणी गूगल फॉर्म कसा तयार करतात आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या ऑप्शनचा वापर केला जात असतो हे तुम्ही नीट व्यवस्थित काळजीपूर्वक पहा। सर्वप्रथम या गूगल फॉर्मला मी नाव देत आहे। मी गूगल फॉर्मला विद्यार्थ्यांची माहिती असे नाव दिलेले आहे। गूगल फॉर्ममध्ये माहिती आपण मराठी त्याचप्रमाणे इंग्रजीत देखील भरू शकतो। त्यानंतर एंड टायटल फॉर्म या ठिकाणी मी क्लिक करत आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी माहिती हे नाव मी त्या ठिकाणी टाईप केलेलं आहे। त्यानंतर फॉर्म डिस्क्रिप्शन असा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। या भागामध्ये आपल्याला हा फॉर्म कशा संदर्भात आहे याचं विवरण किंवा वर्णन आपण या ठिकाणी लिहायचं। मी गूगल फॉर्मची जी काही डिस्क्रिप्शन आहे ते या ठिकाणी नोंदवलेलं आहे। त्यानंतर खालच्या बाजूला इन टायटल क्वेश्चन या ठिकाणी क्लिक करा। बॅकस्पेस करून या ठिकाणी इन टायटल क्वेश्चन हे नाव आपण डिलीट करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला जे विधान मांडायचं आहे ते आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे। जसं विद्यार्थ्यांची माहिती आपण मागवत आहोत, विद्यार्थ्याच्या नावाची विचारणा आपण करूया। त्यानंतर उजव्या बाजूला मल्टिपल चॉईस असा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी क्लिक करा। मेनूची एक विंडो ओपन होईल। विद्यार्थीचे नाव नोंदवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे काही पर्याय दिलेले आहेत, जे काही ऑप्शन दिलेले आहेत यातून निवड करायची आहे। विद्यार्थ्याचं नाव लिहिण्यासाठी जागा असली पाहिजे आणि यासाठी आपण शॉर्ट आन्सर हा ऑप्शन निवडूया। बघा या ठिकाणी शॉर्ट आन्सर टेक्स्ट असं आपल्याला दिसत आहे। आपण तयार केलेला फॉर्म आपल्याला कसा दिसतो आहे याचा प्रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला डोळ्याचं चिन्ह दिसत आहे, हे प्रिव्ह्यू बटन आहे। या बटनावर क्लिक करा। बघा आपण आतापर्यंत तयार केलेला फॉर्म आपल्याला या पद्धतीने दिसत आहे। खाली सबमिट नावाचं बटन ऑटोमॅटिक येत असतं। या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं नाव नोंदवू शकतो। पुढची माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत। त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला बेरजेचं चिन्ह दिसत आहे। ज्यावेळेस आपण यावर माऊसचा कर्सर नेतो त्यावेळेस या ठिकाणी ऍड क्वेश्चन म्हणून एक बटन येत असतं। उजव्या बाजूला बेरजेच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवीन क्वेश्चन त्या ठिकाणी ऍड करता येईल। विद्यार्थी मेल आहे की फिमेल आहे याची माहिती आपण मिळवूया। त्यासाठी उजव्या बाजूला मल्टिपल चॉईस नावाचा ऑप्शन दिसत आहे। या ऑप्शनवर क्लिक करा। या ठिकाणी पॅराग्राफ, मल्टिपल चॉईस, चेकबॉक्स, ड्रॉप बॉक्स यासारखे ऑप्शन आपल्याला दिसत आहे। आपण मल्टिपल चॉईस या पर्यायाची निवड करणार। त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन 1 आपल्याला दिसत आहे।
त्यावर क्लिक करा आणि बॅकस्पेस देऊन ऑप्शन 1 हे नाव डिलीट करा आणि त्या ठिकाणी पुरुष असे टाईप करा. त्यानंतर खालच्या बाजूला ऍड ऑप्शन असा एक ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे दुसरा ऑप्शन आपल्याला नोंदवता येईल. या ठिकाणी श्री असे टाईप करा. गुगल फॉर्म आतापर्यंत तयार केलेला गुगल फॉर्म आपल्याला कसा दिसत आहे हे आपण प्रिव्ह्यू करून पाहूया. त्यासाठी प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. बघा, विद्यार्थ्याची माहिती, विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, लिंग, इथपर्यंत फॉर्म आपण तयार केलेला आहे. आता पुढचा फॉर्म आपण तयार करूया. त्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला असलेल्या बेरजेच्या चिन्हावर क्लिक करा. पुढे आपण विद्यार्थ्याची जात विचारणार आहोत. उजव्या बाजूला असलेल्या ऑप्शनमध्ये मल्टिपल चॉईस या ऑप्शनला आपण क्लिक करणार. मेनूची एक विंडो ओपन झाल्यानंतर या विंडोमध्ये ड्रॉप डाऊन नावाचं एक ऑप्शन आहे. या ऑप्शनवर आपण क्लिक करा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ड्रॉप डाऊन हा मेनू उघडल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन 1 दिसत आहे. यावर क्लिक करा आणि बॅकस्पेस करून याला डिलीट करा. या ठिकाणी आपण विद्यार्थ्याची कॅटेगरी टाकणार आहोत. 1 नंबरवर मी या ठिकाणी ओपन टाईप करत आहे. पुढची कॅटेगरी नोंदवण्यासाठी खाली ऍड ऑप्शन नावाचं बटन दिसत आहे. या बटनावर क्लिक करा आणि या ठिकाणी ओबीसी असे टाईप करा. पुढची कॅटेगरी टाईप करण्यासाठी ऍड ऑप्शन या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी एनटी असे टाईप करा. पुढची कॅटेगरी टाईप करण्यासाठी खाली पुन्हा ऍड ऑप्शन नावाचं बटन दिसत आहे. यावर क्लिक करा. असं करून आपण पुढच्या कॅटेगरी नोंदवू शकतो. या ठिकाणी मी एससी टाकत आहे. आपल्याला पाहिजे तेवढे कॅटेगरी आपण या ठिकाणी अशाच प्रकारे पुढे ऍड करू शकतो. आपला फॉर्म कसा दिसत आहे यासाठी आपण प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करणार. बघा, आपला फॉर्म या ठिकाणी या पद्धतीने दिसणार आहे. विद्यार्थ्याची माहिती, विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, लिंग, जात. बघा, या ठिकाणी ड्रॉपडाऊन मेनूचा वापर आपल्याला या पद्धतीने करता येतो. या ठिकाणी जात विचारली जात आहे फॉर्म मध्ये आणि या ठिकाणी आपल्याला शब्द दिसत आहे चूज म्हणजे निवडणे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली कॅटेगरी दिसत आहे. आपण योग्य ती कॅटेगरी या ठिकाणी योग्य त्या कॅटेगरीची निवड या ठिकाणी आपण करू शकतो आणि गुगल फॉर्म मध्ये ड्रॉपडाऊन मेनूचा वापर या पद्धतीने आपण करू शकतो. पुढचा फॉर्म तयार करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी बेरजेच्या चिन्हावर क्लिक करणार आहोत म्हणजे ऍड क्वेश्चन या बटनावर आपण क्लिक करणार आहोत. पुढे आपण विद्यार्थ्याची जन्मतारीख मागणार आहोत. जन्मतारीख हे नाव टाईप केल्यानंतर उजव्या बाजूला मल्टिपल चॉईस या ऑप्शनवर क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला जन्मतारखेची माहिती घ्यायची आहे आणि म्हणून या ऑप्शनमध्ये या विंडोमध्ये आपण डेट या ऑप्शनवर क्लिक करणार आणि अशा पद्धतीने आपल्याला डेट या ऑप्शनचा वापर गुगल फॉर्म मध्ये करता येतो. पुन्हा आपण गुगल फॉर्मचा प्रिव्ह्यू बघणार आहोत. त्यामुळे प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची जन्मतारीख नोंदवता येते आणि अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी गुगल फॉर्मवर नोंदवू शकतो. त्यानंतर आपण विद्यार्थ्याच्या आवडीचे विषय कोणते आहेत याविषयी माहिती आपण गुगल फॉर्म मध्ये मागणार आहोत. त्यासाठी पुन्हा ऍड क्वेश्चन या बटनावर क्लिक करा आणि या ठिकाणी टाईप करा विद्यार्थ्याचे आवडते विषय. विधान टाईप झाल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मल्टिपल चॉईस या ऑप्शनवर क्लिक करा. आता आपण या विंडोमधील चेकबॉक्स या ऑप्शनचा वापर करणार आहोत. त्यासाठी चेकबॉक्स या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन 1 दिसत आहे. त्यावर क्लिक करून बॅकस्पेसने त्याला डिलीट करा आणि त्या ठिकाणी विषयांची नावं नोंदवा. पुढच्या विषयाचं नाव नोंदवण्यासाठी ऍड ऑप्शन या बटनावर क्लिक करा. पुढच्या विषयांचे नाव नोंदवण्यासाठी याच पद्धतीने ऍड ऑप्शन या बटनावर आपण क्लिक करू शकतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्याचे आवडते विषय आपण चेकबॉक्स या ऑप्शनच्या सहाय्याने गुगल फॉर्म मध्ये घेऊ शकतो. या ठिकाणी खाली उजव्या बाजूला 3 टिंबांची उभी रेषा आपल्याला दिसत आहे. या रेषेवर जर आपण क्लिक केलं तर मेनूची एक विंडो ओपन होईल. या ठिकाणी हिंट टेक्स्ट म्हणजे समजा आपण जे विधान टाकलेलं आहे या विधानाबद्दल काही हिंट आपल्याला द्यायची असेल, काही सूचना आपल्याला द्यायची असेल
तर त्या ठिकाणी हिंट टेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपण ती हिंट देऊ शकतो। याच पद्धतीने आपण टाइम या मेनूचा वापर करून वेळेची देखील मागणी या ठिकाणी आपण करू शकतो। आता आपण तयार केलेला गुगल फॉर्म कसा दिसतो हे या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा। बघा, या ठिकाणी विद्यार्थ्याचे आवडते विषय आपण या ठिकाणी चेकबॉक्स या ऑप्शनचा वापर केलेला आहे। या ऑप्शनला चेकबॉक्स असे म्हणतात। या चेकबॉक्सचा वापर या पद्धतीने आपण करू शकतो। या ठिकाणी 3 टिंबांचा उभ्या ओळीवर आपण क्लिक केल्यानंतर डाटा व्हॅलिडेशन येते आणि शफल ऑप्शन ऑर्डर म्हणजे या ऑप्शनची ऑर्डर आपण खाली वरती करू शकतो। त्यानंतर टीटी आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी टायटल आणि डिस्क्रिप्शन आपण टाकू शकतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी ऍड इमेज नावाचं ऑप्शन उजव्या बाजूला आपल्याला दिसत आहे। या ऑप्शनच्या सहाय्याने आपण एखादं चित्र या ठिकाणी घेऊ शकतो। त्यानंतर आपण या ठिकाणी व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आपण तयार केलेला जो फॉर्म आहे तो कसा दिसतो हे आपण या ठिकाणी या प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून पाहू शकतो। अशा पद्धतीने आपण गुगल फॉर्म तयार करत असताना वेगवेगळ्या ऑप्शनचा वापर करून आपण गुगल फॉर्म तयार करू शकतो। पुढील भागामध्ये आपण गुगल फॉर्म कसा शेअर करतात हे पाहणार आहोत। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।